जर मॅच कडे आता सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. कल्पेश आणि नितीन सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. पहिल्या गेल्या शृंखलेत पुरस्कृत राकेश दादा गुंडलिक पवार आयोजित मोर्या इलेव्हन बारणे संघ या 4 दिवसांच्या शृंखलेमधील आता तिसरा दिवस आहे. पाहिलं गेलं ना राकेश दादा यांनी सर्व मॅचेस म्हणजे त्यांच्या नावावरती हा खेळ चालू आहे मैदानात. पाहिलं गेलं तर या चमचमत्या ट्रॉफ्या पुरस्कृत राकेश दादा पवार असेल एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. नक्कीच मी तर नक्कीच म्हणेल पाहायला गेलं तर. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाले. इथे पंचाकडे अपील मागली जाते. यावेळी टार्गेट करण्याचा प्रयत्न पंचाकडे अपील मागली जाते. यावेळी इथे बॅटर सेफ एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालं. सिंगलच्या धाब्यामध्ये स्प्रे द्यायचे मैदानात हितेश सर. चांगला फटका उंचावरती फटका. इथे चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा पार येतोय षटकार. सात धावेंच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती टोटल 8 या आकड्यावरती असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती असेल. आतापर्यंत बॉल ट्रॅक वरती आहे. ती ज्याने मागच्या मॅच मध्ये पाहिला मिडन षटक हातलं होतं. चांगला फटका लाजवाब फटका. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार होतोय. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. जो मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये ना मिडन षटक हाताळला त्याच्यावर घणाघाती प्रहार केलाय. लाजवाब शॉट अप्रतिम. लगी तो लगी छगी नहीं तो छकडे वाले की बगी यार. इस बार तो मुकाबला मॅच में आया है. आता यावेळी पाहिलं गेलं तर 7 धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचती आहे टोटल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. यावेळी चांगले क्षेत्ररक्षण मैदानात घडताना दिसत आहे. यावेळी 1 धाव मिळली जाते. एका धावेने धाव फलक ढकललं पुढे. षटक क्रमांक 1 संपुष्टात आला. षटक क्रमांक 1 6 चेंडूचा खेळ. धावसंख्या 19. जाऊया मॅच मध्ये.
जर मॅच मध्ये बॉल ट्रॅक वरती येतोय नाबाईन गोलंदाज निशू निशांत येतोय बॉल ट्रॅक उभारते. मागच्या मॅच मध्ये ना ज्या तेजसने एवढे धावा खर्च केले 19 नंदू सर आपण पाहू शकता की मागच्या मॅच मध्ये त्याने मिडन षटक हातलं होतं तेजसने, पण कल्पेशने धुमाकूळ घातला. आणि मॅच मध्ये सामना करायचे स्टार्ट विलंब नको. स्ट्रायकरसाठी खेळतोय कल्पेश समेत नितीन. धावसंख्या 19. षटक क्रमांक 2 मैदानात चालू असताना यावेळी लाजवाब फटका. इथे चेंडू ठोकला सीमा पार 7 धावांसाठी षटकार. धावसंख्या आमचे स्कोरर मित्र सांगतात की नंदू सर 25 रन्स 25 या आकड्यावरती आहे. पुरस्कृत राकेश दादा कुंडलिक पवार यांचं आयोजन दमदार आयोजन एक दिलदार व्यक्तिमत्व मैदानात करत असताना आणि या आयोजनाचे सर्व नेतृत्व करत असताना मोर्या इलेव्हनचे बारणे संघ पाहायला गेलं आणि कालच्या दिवसामध्ये जाऊन पोहोचला आहे तो फायनलच्या पात्रामध्ये आहे तो सालोक संघ. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे संघाची टोटल 25 या आकड्यावरती. पुढचा चेंडू ह्या वेळी पहिल्या मॅच मध्ये आहे. बॉल ट्रॅक वरती निशो स्ट्रायकिंगसाठी खेळतोय कल्पेश. देखना स्ट्रोक 20 मध्ये फटका सजवायचा होता. वा इथे ओमकार चेंडू खाली एक धाव कंप्लीट. इथे नशिबाने येतात 4 धावा आणि 4 धावेने धावफलक जोडले जात आहे. 29 रन्स 29 या आकड्यावरती. जर मॅच मध्ये आता जाऊया निशो बॉल ट्रॅक वर आहे. इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. इथे एक धाव मिळते 55 शर्यत. नो चेंडू फ्री चेंडू असेल पुढील. नो +1 ओके. नो +1 करायचे ॲड आणि इथे 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले सर 31 अजूनही 10 धाब्यांची गरज आहे. नो चेंडू आहे फ्री चेंडू असेल बघा नीट. पुढे आहे नो बॉल इथे फ्रीड आणि चांगला फ्रीड चेंडूचा संधी घेणार का नितीन. त्याच्या समेत नॉन स्ट्राईकला कल्पेश ज्याने धुमाकूळ घातलाय. स्ट्रायकरसाठी घेतो नितीन. टॉपिंग लेज लागते इथे बॅटर सेफ पैकी काय. इथे पंचांचा इशारा येतोय. रिव्ह्यू थर्ड अंपायरकडे डिसिजन दिलाय. या मिली थर्ड अंपायरकडे जायचंय. ऑफिशियल आमचे KTC लाईव्हचे प्रत्येक इव्हेंटमध्ये KTC लाईव्ह कुठल्या ना कुठल्या दिशेने झलकत असतो. ओके इथे बॅटर सेफ आहे. इथे पाहायला गेला तर 2 धावा ऍड होतील. सॉरी 1 धाव आणि एका धावेच्या मध्ये धावफलक का 3 चेंडू झालेत. 3 चेंडू झालेत. धावफलक धावा आल्यात त्या टोटल 32 पहिला गेलं तर अजूनही धावफलक धावा आल्यात त्या 32. पुढचा चेंडू स्ट्रायकिंगसाठी खेळतोय कल्पेश. इथे टॉपिंग लेज लागते. इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 धाव सिंगल मध्ये कन्वर्ट. सिंगलच्या मदतीने साह्याने धावसंख्या जोडल्या जातील. संघाच्या टोटल 33 या आकड्यावरती आहे. कृपया विनंती असेल धामोती संघ आपण बाहेरून आवाज देऊ नका. मॅच शांततेमध्ये चालू आहे. रोहन संघाचा करणार नाणेपेक्षासाठी यायची विनंती असेल. यावेळी निर्धाव चेंडू सांगता होतीये. या चेंडूवरती यावेळी निर्धाव चेंडू सांगता होती. या चेंडूवरती पाहायला गेला तर आता धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 5 चेंडूची फेकी झाली. शेवटचा चेंडू आहे. यावेळी बिशपचा फटका क्षेत्र जज करतोय. इथे एकदा मिळतीये. दुसरी धावसाठी माहिती प्रयत्न होईल की काय. यावेळी 1 धाव एका धावेने इथे धावफलक पुढे ढकलला. धावसंख्या जाऊन पोहोचते संघाची 34 या आकड्यावरती.